आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस. 1976 सालचं जर कोणी असेल तर त्याच्यामध्ये किंवा 72च्या 73च्या दुष्काळानंतर जी काही स्थिती झाली तर रेशनवरती जनता साडी जनता धोतर इथपासून ते रवा मैदा आटे सगळ्या वस्तू दिल्या जात होत्या. सगळ्या वस्तू मिळत होत्या, पामतेल मिळत होतं. पण क्रमामध्ये असं झालं ज्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने याच्याबद्दल, कारण तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटचं काही डायरेक्ट जो काही कोटा देत होते त्याच्या अधीन राहून महाराष्ट्र सरकार तुम्हाला धान्य देत. स्वतःच्या खिशातले 1 रुपये सुद्धा महाराष्ट्र सरकार आजतागायत रेशन व्यवस्थेवरती घालत नाही. त्याच्यामुळे जसं वरतून बंद केलं तसं इकडून ते बंद केलं. तर कायद्यामध्ये कुठेही उत्पन्नाची मर्यादा नाही. कायदा असं सांगतं प्रत्येक भारतीय नागरिकाला अन्नधान्याचा अधिकार आहे, त्याचा तो मूलभूत हक्क आहे, त्याला ते अन्नधान्य मिळालंच पाहिजे. असं असताना महाराष्ट्र शासनाने त्याच्यामध्ये उत्पन्नाची अट टाकली. आता ही उत्पन्नाची अट एकूण 60,000 आणि 44,000 रुपये ती आजतागायत, म्हणजे आता आपण 2014 ला अन्न सुरक्षा कायदा लागू झाला, ते आज 2026 मध्ये तीच उत्पन्नाची अट तशीच आहे. याबाबत महाराष्ट्र शासन कुठलीही उत्पन्नाची अट त्याच्यामध्ये वाढवावी किंवा काय बदल याच्याबद्दल काही विचार करत नाही. मधल्या काळात महाराष्ट्र शासनाने एक कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. ते रेशनिंग कृती समितीने याबद्दलचं सातत्यानं सरकारच्या बरोबर ते आंदोलन असेल किंवा चर्चा असेल आणि मागणी केली वेगळ्या, आणि मागणी केल्यानंतर त्याच्यामध्ये शासनाने एक कमिटी त्याच्यामध्ये एक स्थापन केली की या आजच्या स्थितीचा आम्ही अभ्यास करू आणि अभ्यास करून याचा जो रिपोर्ट होईल त्याच्या आधारे आम्ही उत्पन्नाची मर्यादा वाढवू. आता ही कमिटी होऊन जवळजवळ 2 वर्ष होत आले. 2024 ला याचा पहिलं परिपत्रक आलं, 2024 गेलं, 25 गेलं, 26 आता चाललंय आणि अद्यापही महाराष्ट्र शासनाच्या त्या कमिटीचा रिपोर्ट अद्याप जाहीर झालेला नाही. त्या कमिटीने अभ्यास केलाय नाही केलाय, काय याच्याबद्दल किती उत्पन्न आहे याच्याबद्दल काही नाही. आम्हाला असं त्याच्यामध्ये वाटतं आम्हाला त्याच्यामध्ये असं वाटतं म्हणजे हे परिपत्रक जेव्हा त्यांनी कमिटी केली त्याच्यामध्ये 2दा त्यांनी मुदतवाढ केली. त्या कमिटीने अभ्यास करावा आणि लवकरात लवकर रिपोर्ट द्यावा. आम्हाला याच्यामध्ये असं वाटतं की रेशनिंग कृती समिती म्हणून ही गरिबाची क्रूर चेष्टा आहे. गरिबाची क्रूर चेष्टा आहे. आज खरं तुम्ही जर बघायला गेलं तर बाहेर चहा आणि एक वडापाव सुद्धा आता 20-22 रुपये झाला आणि एक चहा. म्हणजे सर्वसामान्य माणसांनी काय करायचं तर एक वडापाव आणि एक चहा खायचा. त्याचा आरोग्य नाही, शिक्षण नाही, म्हणजे तो आदी मानवासारखा आपल्याला तसं फिरावं लागेल, कारण कपडे लत्ते काहीच नाही, तर वडापाव आणि चहावरतीच खर्च होणार. तर अशी अवस्था ही गरिबाची क्रूर चेष्टा महाराष्ट्र शासनाने केली. तुम्ही आज जर वास्तविक पाहता महागाई जर तुम्ही 2010च्या याच्या तुलनेत जर केला तर 2010 मध्ये साधारणतः सरासरी एका कुटुंबाला 12,000 रुपयाच्या आसपासचं उत्पन्न कुटुंबाचं घर चालवण्यासाठी 12,000 रुपये लागत होतं. ते जर 2015 ला केलं तर ते जवळजवळ 18,000 होतं. 2015 ते 2020 आपण जर आकडेवारी केली तर ते किमान 23-24,000च्या आसपास होतं. आणि आज मुंबई सारख्या शहरामध्ये किमान 40,000 ते 42,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला लागतं त्या कुटुंबाला. कारण मुंबईतल्या जर आता वाढती महागाई जर बघितली, सर्वसाधारण ठिकाणी आता कुठल्याही स्लम म्हणजे झोपडपट्टीमध्ये जर तुम्ही गेला तर मिनिमम घराचं भाडं 7,000 ते 10,000च्या पुढे आहे. बाकीचा जर तुम्ही खर्च बघितला महाराष्ट्र शासन किंवा एकूण महागाईचा दर तुम्ही जर बघितला तर तो दर वर्षाला आपल्याला 3.42% 3 ते 4% आपला वाढत जातोय. असं असताना याच्या जर 3-4 पटीने जर महागाई वाढत गेली तर हा किमान याच्याबद्दलचा एवढा सरासरीच्या नंतर 40,000 ते 42,000 रुपये आपल्याला दर महिना खर्च लागतो. एवढं असताना सुद्धाही महाराष्ट्र सरकार याबद्दलचं काहीही बोलत नाही. ही गोष्ट आता महाराष्ट्र सरकारने यापूर्वी एक परिपत्रक काढलं होतं 2021 मध्ये. ज्या परिपत्रकात महाराष्ट्र शासनाने सांगितलंय की आमच्याकडे धान्य प्रचंड आहे. म्हणजे तुम्हाला एक आकडेवर सांगतो, आपल्याकडे केंद्र सरकार 7 कोटी लोकांचं धान्य देतं आणि महाराष्ट्र सरकारच्याच महाबोर्ड वेबसाईटवरती RCMच्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात तर त्याच्यावर आकडे दर महिन्याला महाराष्ट्र सरकार 48 ते 50% पेक्षा जास्त धान्य उचल करत नाही. मग उरलेलं धान्य जातंय कुठे? तर उरलेलं धान्य आजही लॅप्स होत आहे. म्हणजे एकीकडे गरीब आहे, एकीकडे धान्य आहे, असं असताना त्या गरीबाला ते धान्य दिलं जात नाही. कारण काय? तर उत्पन्नाची
मर्यादा. या उत्पन्नाच्या मर्यादेच्यामुळे सर्वसामान्य माणूस ते धान्य घेण्यासाठी किंवा धान्य आणण्यासाठी जाऊ शकत नाही किंवा तो घेत नाही. ही जेव्हा स्थिती आपण महाराष्ट्र शासनाच्या लक्षात आणून दिली तेव्हा महाराष्ट्र शासनाने 2021ला परिपत्रक काढलं आणि त्याच्यात सांगितलं तुम्ही आम्हाला तुमचं उत्पन्न डिक्लेअर करा आणि तुम्ही लिहून द्या आम्हाला की तुमचं उत्पन्न एकूण 60,000च्या आतमध्ये आहे, आम्ही तुम्हाला धान्य देऊ. म्हणजे काय केलं महाराष्ट्र शासनाने, तर लोकांना खोटं बोलायला भाग पाडलं. लोकांना म्हणजे तुम्ही जर बघितलं महाराष्ट्रात एकही व्यक्ती, म्हणजे मी चेंबूरमध्ये राहतो, त्या चेंबूरमध्ये ब्रिजच्या खाली 2 कुष्ठरोगी आहेत, म्हणजे नवरा बायको आहेत, दोघांनाही कुष्ठरोग झालेला आहे. गळ्यात डब्बा असतो, साईबाबा मंदिर आहे तिथे चेंबूरमध्ये, त्या डब्यामध्ये दिवसाला कमीत कमी 200 रुपये त्यांना भेटतात. म्हणजे बाईचे 200 आणि नवऱ्याचे 200, 400 रुपये झाले. जर दिवसाला 400, महिन्याला 12,000, वर्षाला झाले 1,44,000. आता असं कुटुंब महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या योजनेमध्ये बसणार? ही गरिबाची चेष्टा आहे. ही गरिबाची चेष्टा आहे. 2000 ते हमीपत्र जे दिलं 2000, त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे का? कोणाकडे 200 रुपये नाही दिलं, रेशन कार्ड नाही दिलं, कारण रोडवर राहत आहेत, त्याच्यामुळे त्यांना आम्ही रेशन कार्ड देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलंय. ही समिती रेशन कार्ड धारकांसाठी आहे की त्यांच्यासाठी? रेशन कार्ड धारक संघ आणि जे लोकांच्याकडे कार्ड नाही त्यांच्यासाठीही आहे, कारण त्याच्यासाठी आपण रेशन कृती समिती म्हणून वेगवेगळे आंदोलन केले. 9 नोव्हेंबर 2000चं आपलं शासनचं परिपत्रक आहे, ज्याच्या अंतर्गत त्यांना विना पुरावा रेशन कार्ड मिळालं पाहिजे. आपल्याकडे 23 मार्च 2004चा सर्वोच्च न्यायालयाचा आणि महाराष्ट्र शासनाचा GR आहे, बेघरांना रेशन कार्ड दिलं पाहिजे. पण अनेक ठिकाणी हे एका ठिकाणी स्थिर नसल्यामुळे 3 महिने 6 महिन्यानंतर यांचं रेशन कार्ड बंद केलं जातं. त्याची मी पुढे क्रमात उदाहरण देतो. तर अशा ज्या लोकांकडे रेशन कार्ड असलं तरी त्यांना या अन्नधान्यापासून वंचित ठेवलं जातं. 2021 साली जेव्हा हमीपत्र आलं त्या हमीपत्रामध्ये त्यांनी लोकांना खोटं बोलण्यासाठी तयार केलं गेलं आणि अनेक लोकांनी उत्पन्न एकूण 60,000च्या आतमध्ये आहे असं लिहून घेतलं महाराष्ट्र सरकारने. लोकांनी लिहून दिलं आणि तेव्हा त्यांचा लाभ झाला. वास्तविक पाहता उद्या जर याच्याबद्दलचं महाराष्ट्र शासनाने पुन्हा जर GR काढला, तुम्ही लोकांनी खोटं बोलून, आणि त्या याच्यामध्ये हमीपत्रात लिहिलेलं आहे की शासनाच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जर खोटं बोलला तर तुमच्यावर 1955च्या अंतर्गत आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये अंतर्गत तुमच्यावरती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. अशा पद्धत असं केलेलं आहे. म्हणजे या याच्यामध्ये सरकारच लोकांना खोटं बोलायला भाग पडतंय. लोकांनी तशा पद्धतीने हमीपत्र भरून दिले आणि आता पुढे काय केलंय, तर आता आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यामागचं एक सर्वात महत्वाचं कारण आता आहे की गेल्या काही वर्षापासून शासन वेगवेगळे परिपत्रक आणतंय, ज्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा परिपत्रक आणलं 2022 मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं उत्पन्न जर वाढलेलं असेल तर तुम्ही उत्पन्न वाढलं असेल तर सरकारला कळवा आणि रेशनवरच्या अन्नधान्याची सबसिडी सोडा आणि रेशन कार्ड तुम्ही सरकारकडे जमा करा. अशा पद्धतीचं परिपत्रक आणलं. आता एकूण 60,000चं जर उत्पन्न धरलं तर सर्वच कार्ड धारक याच्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होते. त्याच्यात खरं शासनाचीच फसवणूक व्हायला लागली. आता पुढे त्यांनी पुन्हा आता असं केलं की आम्ही काय करतोय, तर त्यांनी आता सगळ्या ठिकाणचे RTO मधले लोकांचे नंबर मिळवले, इन्कम टॅक्स वाल्या लोकांचे अधिक नंबर, त्यांच्याकडून लोकांची माहिती मिळवली, पॅन कार्ड आधार कार्ड आपलं संलग्न केलं गेलेलं आहे. आणि या सगळ्या ह्याच्यात तुम्ही जर प्रधानमंत्री यांचा PM किसान योजनेचा जर तुम्ही लाभ घेताय, तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा जर लाभ घेताय, तर तुम्ही या रेशनच्या योजनेसाठी पात्र नाही आहात. आणि म्हणून प्रत्येकाला आता त्यांनी ग्रामीण भागामध्ये नोटीस द्यायला सुरुवात केली, शहरामध्ये दुकानांमध्ये लिस्ट आल्यात आणि अशा कार्डधारकांना आता तोंडी सांगितलं जात आहे तर तुमचा लाभ आता आम्ही पुढल्या महिन्यापासून बंद करत आहोत. आणि या महिन्यापासून अनेक लोकांचा लाभ प्रत्यक्षात बंद करण्यात आता आलेला आहे. आता यामध्ये आमचं म्हणणं आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहेत मोठे, त्यांना तुम्ही नक्की बाजूला करा. ज्यांच्याकडे काही ते टॅक्स पेअर आहेत त्याला तुम्ही नक्की बाजूला करा. पण आज उपजीविकेसाठी जर 4 चाकी वाहन घेताय तर त्या व्यक्तीकडे माणुसकीच्या दृष्टीने
बघणं गरजेचं आहे. तो त्याच्या उपजीविकेचं साधन आहे, त्याला तुम्ही त्याच्यातून तुम्ही बाहेर काढा. म्हणजे मुंबईतले सगळे टॅक्सी ड्रायव्हर हे सगळे त्याच्यातून ते बाहेर काढतील, रिक्षा ड्रायव्हर बाहेर काढतील. ज्याचं पक्कं घर आहे त्याला आम्ही बाहेर काढू अशा पद्धतीचे शासनाच्या परिपत्रकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. तर असे अनेक गोष्टी सांगून ते संख्या दिवसांदिवस कमी करत आहे. म्हणजे आता जर तुम्ही 2013ची महाराष्ट्राची लोकसंख्या आणि आता 2026ची जर लोकसंख्या जर बघितली तर आता आपण 12.5 कोटीच्या आसपास लोकसंख्या महाराष्ट्राची आहे. आणि असं असताना आज आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट फक्त आम्हाला 7 कोटी लोकांचं धान्य देत आहे आणि आम्ही उचलतोय किती, तर आम्ही उचलतोय 4 ते 4.5 कोटी लोकांचं धान्य. म्हणजे एवढी मोठी तफावत आत्ताच्या या सगळ्या याच्यामध्ये आहे. म्हणजे एकीकडे गरीब आहे, एकीकडे धान्य आहे आणि सरकारने जी रेशनची मर्यादा लावली, गरिबाची चेष्टा, याच्यामुळे सर्वसामान्य माणूस रेशन घेण्यासाठी म्हणजे आता हमीपत्राच्या आधारे आम्ही लोकांनी अर्ज भरले आणि धान्याचा लाभ घेत आहेत. पण ते लाभ घेताना आता त्यांच्यावर एक लटकती तलवार ठेवलेली आहे. त्या सर्वसामान्य कार्ड धारकाला जर अन्नधान्य मिळालं नाही किंवा त्याला जर धान्य कमी मिळालं, त्याला जर पावती मिळाली नाही किंवा त्यांनी रेशनच्या संदर्भात इतर कुठलीही तक्रार केली तर त्याचं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्याचं कार्ड बंद केलं जातं. आणि कारण एकच सांगितलं जातं, तुम्ही 59,000च्या पुढे तुमचं उत्पन्न आहे. फार आम्ही जर त्याच्यामध्ये वादविवाद केला तर सरळ घरी येतात, तुमच्या घरी लाईट बिल किती येतं, तुमच्या घरात मोबाईलचं बिल किती येतं, तुमच्या घरात दुधाचा खर्च किती, अशा पद्धतीने मोजणी करतात. आणि ती साहजिकच कुठल्याही सर्वसामान्य कुटुंबाच्या मध्ये घरात गेला तर ती साहजिकच 60,000च्या पुढे त्यांचं उत्पन्न जाणार आहे. आणि अशा पद्धतीने ती संख्या दिवसांदिवस कमी केली जाते. आम्हाला याच्यात 2 धोके वाटतात. आता आपल्याकडे राईट टू फूड ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा हा सुरू आहे. हा कायदा सुरू असताना कोरोनाच्या काळात केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना ही त्याच्यामध्ये जोडली गेली. कोरोनाच्या काळात लोकांना दुहेरी लाभ भेटत होता. रेशनवरचंही धान्य भेटत होतं, 2 आणि 3 रुपये किलोचं धान्य, मोफतवालाही धान्य भेटत होतं. पण पुढे क्रमामध्ये अन्न सुरक्षेचं धान्य हे बंद केलं गेलं आणि आता आम्हाला जे धान्य भेटत आहे ते गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गतचं धान्य. म्हणजे कायद्याचं धान्य आजही आम्हाला दिलं जात नाही. रेशनिंग समिती म्हणून आमची पहिली मागणी आहे, आम्हाला आमच्या हक्काचं धान्य द्या, मोफतचं नको. ही आमची पहिली मागणी आहे. आम्हाला आमच्या हक्काचं धान्य द्या, मोफतचं नको. दुसरी आमची मागणी याच्यामध्ये जी रेशनच्या व्यवस्थेमध्ये गरिबाची जी क्रूर चेष्टा केली आहे की ताबडतोब ही चेष्टा थांबवावी आणि रेशनची मर्यादा ही वाढवावी. किती वाढवावी तर साधारणतः आम्ही त्याच्याबद्दलचा एक जो आमच्याकडचा आम्ही जे काही ग्रामीण भागामध्ये आणि शहरामधला जो अभ्यास केलाय किंवा तुम्ही जर किमान वेतनाचा आधार घेतला असेल, तुम्ही नीती आयोगाचा जर आधार घेतला असेल किंवा आतापर्यंतच्या ज्या 2-3 कमिट्या होऊन गेल्या, सुरेश तेंडुलकरांची समिती होऊन गेली, रंगराजन कमिटी होऊन गेली, या सगळ्या जर कमिटीचा अभ्यास करून गेला तर साधारणतः या सगळ्या कमिटींमधून किंवा आताचं जर किमान वेतन फक्त मुंबईचं जर धरलं तुम्ही तर ते किमान 21,000 रुपयेच्या आसपास सर्वसामान्य याच्यातला 21,000 रुपयाचं किमान वेतन आहे. या आधारे आम्ही मुंबईमध्ये याची किमान 3,60,000 रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादा शहरामध्ये, मुंबई पूर्ण एकूण महाराष्ट्रातले जे शहर आहेत अशा शहरामध्ये किमान ती 3,60,000 इतकी असावी. ग्रामीण भागामध्ये ती किमान 2,40,000 इतकी असावी. याबद्दलचं तुम्ही अर्थव्यवस्थांख्यिकी विभागाचा जर अभ्यास घेतला असेल त्याच्या वेबसाईटवरती याच्याबद्दलचा अभ्यास उपलब्ध आहे. त्याच्यात तर त्यांनी ती जवळजवळ 4 लाखाच्या आसपासची उत्पन्न मर्यादा आहे. तर ही उत्पन्न मर्यादा आपल्याकडे 2,40,000 आणि 3,60,000 असावी. आता ही आम्ही मागत असताना अजून एक याच्यामध्ये कारण आहे. तुम्ही आसपासच्या जर राज्यांमध्ये बघितलं म्हणजे भारतामधलं महाराष्ट्र हे सगळ्यात पुरोगामी आणि सगळ्यात पुढारलेलं राज्य, असं राज्य ज्याच्या बाजूला छत्तीसगड आहे, ज्याच्या बाजूला तेलंगणा, ज्याच्या बाजूला ओडिसा आहे, ज्याच्या बाजूला आंध्र प्रदेश आहे, अशा सगळ्या राज्यांमधले जर बघितलं तर तुम्ही ओडिसा मधली जर उत्पन्न मर्यादा बघितलं तर 4 लाख रुपये वार्षिक मर्यादा आहे. आपल्याकडे जर छत्तीसगड मध्ये बघितलं तर आपण तिथे 2,80,000 रुपये वार्षिक मर्यादा ठेवलेली आहे. आपण तेलंगणाचं बघितलं तर तिथे 2.5 लाख रुपये वार्षिक मर्यादा आहे. तामिळनाडू जर बघितलं किंवा दिल्ली बघितलं तर या सगळ्या राज्यांमध्ये 2 लाखाच्या पुढे. म्हणजे गुजरात आपल्या बाजूला आहे, या गुजरातने पहिल्यांदा 1,20,000 होतं, त्याच्यानंतर 1,80,000 केलं, आता त्यांनी 2.5 लाख रुपये वार्षिक मर्यादा केली. म्हणजे सगळ्या राज्यांनी गेल्या 10 वर्षात, 12 वर्षात, 13 वर्षात त्यांनी एकदा दोनदा त्या उत्पन्नाच्या मर्यादा वाढवल्या गेल्या. महाराष्ट्र सरकार हे फुले आंबेडकरांचं नाव सांगणारं, शिवाजी महाराजांचं नाव सांगणारं
या सगळ्यांचा आदर्श विचार समोर ठेवून महाराष्ट्रातल्या गरिबाची व्याख्या ही एकूण 60,000 रुपयाच्या आतमध्येच ठेवलेली आहे. ही महाराष्ट्र सरकार जनतेची मोठी फसवणूक करत आहे, जनतेची मोठी चेष्टा करत आहे. तेव्हा ही उत्पन्न मर्यादा किमान त्या राज्यांच्या एवढी नाही, किमान या सर्वसामान्य गरिबाला परवडेल, सर्वसामान्याला त्याचं व्यवस्थित अन्न हक्काचं धान्य मिळेल या दृष्टीने ती करावी. कारण रेशन जर मिळालं तर त्या गरिबाचा अन्नधान्याचा जो बाहेरचा खर्च आहे तो कमी होतो, त्याची बचत होती आणि तर ते पैसे वाचले तर किमान तो शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्या याच्यावरती तो खर्च करण्यासाठी तयार होऊ शकतो. पण आजचा खर्च रेशनवरतीच अनावश्यक खर्च जास्त त्याच्याबद्दलचा होतं, इतर धान्यावरती. त्याच्यामुळे ही मर्यादा लवकरात लवकर शासनाने वाढवावी. ही मर्यादा जर वाढवली नाही तर आंदोलन रेशनिंग कोर्ट समिती म्हणून याच्याबद्दलचं पुढल्या काही गोष्टी करू. हे मी जेव्हा सांगत असताना आमच्याकडे काही वस्तीतले काही उदाहरणं आहेत. म्हणजे जसं आता तुम्ही विचारलं बेगारांच्या बद्दलचं आहे, तर आम्ही बेगारांबरोबर एक मोठं नेटवर्किंग करतो, काम करतो त्यांच्याबरोबर. तर त्या लोकांना आधार कार्ड नाही म्हणून रेशन कार्ड नाकारलं जातं. ज्यांच्याकडे आधार कार्ड अपग्रेड नाहीये त्यांना अन्नधान्यापासून नाकारलं जातं, अन्नधान्याचा लाभ दिला जात नाहीये. अशी लोक आहेत. असंघटित कामगार क्षेत्रात, कारण रेशन वापरणारी सगळ्यात मेजर संख्या आहे जी असंघटित कामगारांची. त्या असंघटित कामगारांचे अनेक प्रश्न या सगळ्या याच्यामध्ये, त्याच्यात अनेक नियम आहेत ज्याच्याबद्दल रेशनिंग कोर्ट समिती म्हणून आम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये याच्याबद्दलची जागृती नक्की करू. म्हणजे जसा पावतीच्या बदल आहे, याच्या तक्रार वहीच्या बदल आहे. आम्ही आजही या पत्रकार परिषदेच्या वतीनं पण आम्ही जाहीर करतो, आजही महाराष्ट्रामध्ये असं एकही दुकान दाखवा जिथे रेशनची पावती दिली जाते. आम्ही याबद्दलचं शासनाला अनेक वेळा निवेदन दिलेले आहेत. शासनाने अनेक वेळा याच्याबद्दलचे GR काढले पण अद्याप त्याची अंमलबजावणी खाली होत नाही. जेव्हा सर्वसामान्य माणूस याच्याबद्दलची तक्रार वहीमध्ये तक्रार वही दाखवा म्हणून आम्ही जेव्हा मोहीम चालवतो, तक्रार वही दाखवली का त्याच्या पुढल्या 10 दिवसानंतर वाशी नाक्यामध्ये किंवा आता अनेक ठिकाणी आमच्यातल्या लोकांचे रेशन कार्ड कॅन्सल केले जातात. म्हणजे धान्य नाकारलं जातं. आता धान्य का नाकारलं जातं तर पुन्हा परत तो मुद्दा येतो की तुमचं उत्पन्न वाढलेलं आहे. याच्यामुळे अनेक नागरिक म्हणजे आता याच्यातल्या ह्या ताई असेल किंवा या ताई असेल, या तक्रार करायला पुढे आता यायला तयार नाही. कारण काय तर आज जे मला धान्य भेटतंय हे जर मी उद्या केलं तर हे बंद केलं जाऊ शकेल. मी तुम्हाला अशी मुंबईमध्ये किमान 1000 लोकांची संख्या नावं दाखवू शकतो किंवा याच्याबद्दल आम्ही तक्रार केल्यात का नाही तर माझ्याकडे आता त्या तक्रारींचे अर्ज सुद्धा आहे. शासनाकडे आम्ही तक्रारी दाखल केल्या, पण त्याच्यावरती तक्रार केल्यानंतर दुकानदार तिथे येतो, अधिकारी येतो, तुम्ही तुमची तक्रार मागे घ्या. मागे जर नाही घेतली तर तुमचं कार्ड म्हणजे आम्ही कारवाई करू दुकानावरती काय त्याच्यावर, पण तुम्हाला धान्य भेटणार नाही. आजही जर कागदावर त्यांच्याकडे आजही पामतेल चालू आहे, आजही केरोसिन कागदावर चालू आहे. पुरवठा होतोय, याचा पुरवठा होतो. आता रॉकेलचा पुरवठा केला जातो. म्हणजे आजही केरोसिन आपल्याकडे कागदावर चालू आहे. 4 लिटर केरोसिन दिलं जातं. आता एका व्यक्तीला 1 लिटर, 2ला 2च्या पुढे 4 लिटर दिलं जातं. पामतेल आणि याच्याबद्दलचे जे काही आपल्याकडे पामतेल, तुरडाळ याच्याबद्दलचे जे काही अफवा आहेत याच्यामुळे लोक धान्य घेत नाही आणि म्हणून सरकार देत नाही. आपल्याकडे लेवीची साखर दिली जायची, रेशनवरती A ग्रेडची साखर भेटायची. आपल्याकडे साखर कारखान्यांचं जे काही हित बघता महाराष्ट्र सरकारने त्यांच्याकडची जी लेवीची साखर आहे ती उचललंच बंद केलं आणि ती त्यांनाच डिस्ट्रीब्युट आतमध्ये ते करायला सांगितल्यानंतर लेवीची साखर बंद झाली. लेवी बंद झाल्या म्हटल्यावरती रेशनवरती देणं साखर बंद झालं. ती A ग्रेडची साखर आपल्याकडे येईपर्यंत ती उन्हामध्ये ठेवलं तर पाणी होतं, त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्डधारक साखर घेत नाही. म्हणजे आजही अंत्योदय कार्डावरती आपल्याकडे प्रति कार्ड 1 किलो साखर दिली जाते. प्रत्यक्षात गेली 3 वर्ष ती साखर दिली जात नाही, भेटत नाही. आम्ही याबद्दलचं विचारलं असता दुकानदाराला ते आणायला परवडत नाही आणि म्हणून दुकानदार आणत नाही. कारण अंत्योदयची कार्ड जर सगळी बघितली पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर ती आता संख्या त्यांनी 2.5 लाखावरती आणून ठेवलेली आहे. अशी अवस्था आहे. त्यामुळे 2.5 लाख संख्या किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये ती संख्या आज इकडे तर उद्या 4 कार्ड इकडे काढा तर 4 कार्डासाठी गोडाऊन मधून ते साखर आणणं, त्याच्यामुळे तो दुकानदार आणतो तिकडच्या तिकडेच परिस्थिती. तर अशी अवस्था आहे. याबद्दल आम्ही असं सातत्याने सांगतोय कारण आपल्याकडे महागाई अद्याप वाढलेली आहे. असं असताना सरकारने पामतेल म्हणजे मधल्या काळात सरकारने तोंडाला पानं पुसलीत आपल्या. एक 100 रुपयाचं किट दिलं त्यांनी,
ज्याच्यामध्ये त्यांनी 5 वस्तू दिल्या आपल्याकडे, तेल दिलं, साखर दिलं, चायपत्ती दिली, त्याच्यानंतर काय तूरडाळ दिली, रवा दिला. पण हे नंतर त्यांनी त्या इलेक्शनचा काळ बघून आणि त्याच्यानंतर ते पुन्हा थांबलं. नाव केलं होतं आनंदाचा शिदा, ते त्यांनी थांबवलं. आम्हाला असं वाटलं या काळात पण आम्ही त्याच्याबद्दलची मागणी केली, पण याही काळात त्यांनी ते अद्यापही दिलेलं नाही. पण रेशनवरती जर आज बघायला गेलं तर आजही रेशनवरती भरड धान्य मिळालं पाहिजे हा कायदा सांगतो. 1 रुपयामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी हे तुम्हाला मिळालं पाहिजे, याच्यापैकी काही तुम्हाला मिळालं पाहिजे. पण अद्याप भरड धान्य दिलं नाही. आमचं म्हणणं आहे जर भरड धान्य दिलं तर इकडचा शेतकरी आत्महत्या करायचा थांबेल. कारण भरड धान्याचा आणि शेतकऱ्याचा मोठा गंभीर विषय आहे. स्वतः आज शेतकरी भरड धान्य पिकवत नाही आणि भरड धान्य न पिकवल्यामुळे त्याच्या घरात अन्नाचा साठा शिल्लक नाही, अशी सिच्युएशन आहे. त्यामुळे या गोष्टीबद्दल आपण सातत्याने मागणी करतो. पण आजचं वास्तव हे आहे की फक्त आता गहू, निकृष्ट दर्जाचे गहू आणि तांदूळ मिळतात. मग त्या रेशन कार्डचा उपयोग काय नाही म्हणतात? रेशन कार्डचा उपयोग नाही. हो. आजही अशा पद्धतीचं जर धान्य भेटलं तरी महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत का ज्यांना रेशनवरतीच अवलंबून राहावं लागतं. जर ते धान्य भेटलं नाही तर आपल्याकडे जी 72-73च्या किंवा त्याच्या अगोदरच्या तुम्ही पिक्चरमध्ये जर बघितलं तर कुपोषणामुळे व्यक्ती, कुटुंब दगावलेत, मृत्युमुखी पडले, तशी अवस्था आपल्याकडे होईल. शहरामध्ये होईल आणि याचा सगळ्यात जास्त फरक आपल्याकडे पडतो तो ग्रामीण भागामध्ये. जे आदिवासी कुटुंब आहेत किंवा ग्रामीण भागातले जे एकदम कमकुवत कुटुंब आहे, आर्थिक स्थिती ठीक नसलेले कुटुंब आहे, यांच्यावर डायरेक्ट त्याचा परिणाम होऊ शकेल. आणि त्यामुळे आता जे आहेत ज्या व्यवस्थेमध्ये राहून ती व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने आपण नक्की प्रयत्न करू. कारण याच्याबद्दल रेशनिंग समितीने 1991-92 मध्ये आंदोलन केलं होतं. सीलबंद सॅम्पल पाहिजे, धान्य चांगल्या प्रतीचं पाहिजे. हे आजही आपण त्याच्याबद्दलचं वारंवार मागतो आणि रेशन कार्डाच्या पान नंबर 4 वर सरकारने छापलंय सीलबंद सॅम्पल असलं पाहिजे. पॉलिथिन पिशवीत नमुना पडताना आता सीलबंद सॅम्पल आमच्या दुकानात येत नाही, याच्याबद्दलचा एक वेगळा झाला. ते सीलबंद सॅम्पल जर व्यवस्थित आलं, तुम्ही जर बघितलं असेल तर 91-92च्या दंगलीत रेशन चांगलं आलं. कोरोनाच्या काळात तुम्हाला धान्य आलं ते अतिशय चांगल्या क्वालिटीचं होतं. किंवा 26 जुलै 2005ला जो पाऊस पडला त्या काळात डायरेक्ट धान्य आलंय ते तुम्हाला चांगलं होतं. म्हणजे धान्य चांगलं आहे, ते फक्त दुकानावर येईपर्यंत त्याच्यामध्ये जी काही काळी जादू होऊन जाते ती जादू ती शोधण्याच्या दृष्टीने जर सीलबंद सॅम्पलची मागणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी ग्राहक म्हणून आम्ही सातत्याने मागणी करतो आणि जिथे खराब आहे तिथे आपण त्याच्याबद्दलचा लढाई करतो, तिथे दुकानदार ते बदलून देतो. त्यामुळे ती व्यवस्था चालू राहिली पाहिजे, कारण बाकीच्या लोकांच्या दृष्टीने महत्वाची आहे. आजच्याला आपण धान्य दिलं का नाही? बिर्याणी खायला घातली का नाही? प्रत्येक भारतीय नागरिकाला, आणि आपलं संविधानच सांगतं की प्रत्येक नागरिकाला, आता तो कसा प्रूफ झाल्यानंतर तुम्ही फाशी दिलं काय असेल तिथे, इथे तुम्ही बांगलादेशी, अमुक पाकिस्तानी, अमुक तमुक वेगवेगळे कारण सांगून तुम्ही नाकारताय. करेल तो जोपर्यंत सिद्ध होत नाही तेव्हा ते प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार, मी भारतीय ना, तर प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे आणि जगण्यासाठी त्याला धान्य इथं मिळालं पाहिजे. पुढे तुम्हाला असं वाटतंय का तर त्याच्यामध्ये हा बांगलादेशी आहे, तो काय अजून वेगवेगळ्या याच्यामध्ये तो आतंकवादी अमुक आहे तमुक आहे, तर तुम्ही नक्की त्याचं धान्य बंद करा. आम्ही त्याच्या समर्थनात अजिबात नाही. त्यांच्या राज्यात त्यांना धान्य मिळावं. तर आता 1 नेशन 1 रेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे 1 नेशन 1 रेशनच्या अंतर्गत भारतातला प्रत्येक नागरिक कुठल्याही राज्यामध्ये जाऊन धान्य तो घेऊ शकतो. त्यामुळे ते आहे. आता आपल्याकडे बाहेरच्या लोकांनी येऊन इकडे गेलं तर तिकडचं धान्य जो काही सेंट्रल गव्हर्नमेंटचा कोटा आहे, हे जसं तिकडचं धान्य इकडे घेत आहे तर तो तेवढा कोटा इकडे सेंट्रल गव्हर्नमेंट त्याचा डायव्हर्ट करतं, म्हणजे ते भेटतं. त्यामुळे बाहेरच्या नागरिकांनी इथे धान्य घेतल्यामुळे मोठा काही तोटा होतो असं अजिबात नाही. उलट इकडचं सरकार, महाराष्ट्र सरकार, जे आपल्याला 100% धान्य उचलायचं त्याच्या 48% फक्त धान्य उचलतंय. जो काही ग्रामीण भागातल्या लोकांचा एक सरासरी किती अंदाज खर्च लागतो किंवा शहरामध्ये किती खर्च लागतो त्याचा एक सारांता काढल्यानंतर ग्रामीण भागामध्ये साधारणतः एक 20 ते 25 हजार रुपयाच्या रेंजमध्ये खर्च लागतो. त्यामुळे आम्ही ग्रामीण भागामध्ये याची मागणी आम्ही 2,40,000च्या आसपास आम्ही ती मागतोय. आणि वार्षिक त्याच्यामध्ये म्हणजे महिन्याला जर काय आपण 20,000 रुपये जर ग्रामीण भागामध्ये धरला तर त्याची वार्षिक 2,20,000 रुपये 40,000 होते. आणि शहरामध्ये आम्ही असं सांगतोय तर किमान साधारणतः जर त्या सगळ्या याच्यामध्ये खर्च केला तर 25,000 ते 30,000 रुपयाच्या रेंजमध्ये लागतो. तर 30,000 रुपये किमान आता जर तुम्ही त्याचं हे धरलं आपण की मिनिमम वेजचा जर आधार घेतला असेल
किंवा वेगळ्या याच्यात जर आधार घेतला असेल किंवा एकूण खर्चाचं जर घेतलं तर 30,000 रुपये प्रति कुटुंब प्रति महिना हे जर धरलं तर साधारणतः 3,60,000 रुपये होते. तेव्हा 3,60,000 रुपये शहरांमध्ये उत्पन्न मर्यादा असावी हा आता आम्ही त्याच्याबद्दलचा याच्या संदर्भामध्ये आम्ही आता त्याच्यामध्ये वारंवार असं करतोय की याबद्दलचं आम्ही शासनाकडे पाठपुरावा आम्ही करतोय. मधल्या काळामध्ये शासनाच्या बरोबर आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली ज्याच्यामध्ये शासनाच्या प्रतिनिधींना आम्ही बोलवलं, त्याच्याबद्दलच आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आता जर शासनाने याच्याबद्दलचं काही केलं नाही तर नाईलाज असतं आम्हाला याबद्दलचं शासनाकडे म्हणजे आता आम्ही ठरवतोय या अधिवेशनामध्ये शासनाने याच्याबद्दलची ठोस भूमिका घेतली गेली पाहिजे. कारण वारंवार सातत्य केलंय. आम्ही 2 तारखेला 2 जुलैला आम्ही सरकार विरुद्ध म्हणण्यापेक्षा उत्पन्न वाढलं पाहिजे यासाठी आम्ही एक दिवसीय आंदोलन आम्ही करत आहोत. याच्यामध्ये आझाद मैदानला आम्ही आंदोलन करणार आहोत 2 तारखेला आणि याच्यातले रेशनिंगचे अनेक कार्डधारक आहेत याच्यामध्ये सगळे सहभागी होतील त्याच्यामध्ये. तर असं आम्ही वारंवार त्याच्याबद्दलचं नक्की करतोय आणि आताचं त्याच्याबद्दलचं एक मोठं आंदोलन आहे. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.